पुण्यातील नवले पूल परिसर भीषण अपघातात मृत झालेल्या कुटुंबियांची विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। या भेटीत नवलकर आणि दाभाडे कुटुंबियांशी संवाद साधताना एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावरील झालेला प्रचंड आघात आणि त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचं त्यांनी सांगितलं। या भेटीत पुणे युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे, युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश घारे आणि युवा सेना प्रमुख सोमनाथ कुटे, कार्यकर्ते लोकेश राठोड, ऋतिक गलांडे व चेतन कोदरे, प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी श्रीमती अर्चना ढेमरे हे उपस्थित होते। ब्रिज पर्यंत सुखरूप आले होते, 10 मिनिटात घरी पोहोचणार होते। त्यांच्या स्वतःच्या मुलीचा वाढदिवस होता, त्या मुलीवर काय कोसळलं असेल, 10वीला ती आणि ताई किती व्यवस्थित चालावे फिरावे। आम्हाला काही नको, आमच्या स्वाती त्यांचा ना मोबाईल मिळाला ना, कारण त्यांचे सगळे मेन कॉन्टॅक्ट त्यात आहेत। पर्समध्ये आधार कार्ड, डॉक्युमेंट चेक केलं, ड्रायव्हिंग लायसन्स सापडलेला, आधार कार्ड नाही, आधार कार्ड ठीक आहे, आधार कार्ड काढू हे काढू, पण तो ओटीपी त्याच्यात जाणार, कसं करायचं? काय शिक्षा दिली पाहिजे। आमचा प्रयत्न चालला, आम्ही करतो काय वाचवण्याचा प्रयत्न केला लोकांनी। आणि तो जेव्हा व्हिडिओ आम्ही काल पाहिला ना दादा, खरंच माणसं कोणी दिसतात आणि चांगल्या घरातले चांगले कपडे होते आणि पिशवी घेतली सोबत आणि त्या पिशवीत भरतात। किती म्हणजे मी बघितलं त्यांना गोळा करत होते, मी म्हणले काय गोळा करतायत दादा, म्हटले काचा गोळा करतायत। सकाळपर्यंत मोबाईल वाजत होता, म्हणजे नारायणपूरवरून निघाले ना, लोकेशन माझ्या मोबाईलवर टाकलं होतं आणि ऍक्सिडेंटची बातमी कळाली ना, 10 मिनिटापूर्वी फोन झाला होता की आता आम्ही पोहोचतोय। बोगद्याच्या पुढे आले ना, तर ताईने तिच्या फोन केला होता। बराच वेळ दादांना तर वाटलं की ठीक आहे, ते नारायणपूरला जाऊन आले, दुसऱ्या मंदिरात गेले असेल म्हणून ते मंदिरात शोधत होते। म्हणजे विचार पण नाही केला की आपण तिथं तर डेड बॉडी सुद्धा ओळखता आली नसते। त्या लोकेशन मुळे कुठली शंका आली की अक्षरशः तिथं गाडी जवळ होती, तिने डोळ्यांनी लोक शोधतील, पोलीस फार भयंकर आहे। म्हणजे काचांच्या नावाने पहिलं ना फक्त या प्रकारच्या भूकंपात व्हायरल होतोय की ते पैसे आणि ते सोनं नाणं घेतलं, हे स्वतःच घर घेतलंय तिने। आईला बोलव मग। आज हा मुलगा फर्स्ट इयरला DY पाटीलला 12-13 लाख फी आहे, कशी करणार? आईचं तर खूप मोठं स्वप्न होतं की मुलांचं शिक्षण पूर्ण करायचं, म्हणून तर त्या दिवस रात्र कष्ट करत होते। सकाळी रोज लवकर जाणं, कधी नवले ब्रिजच्या जवळच्या अपघातामध्ये दगावलेल्या कुटुंबामधले सदस्य नवलकर आणि दाभाडे कुटुंबातल्या सदस्यांची भेट घेतली। ते एकमेकांचे नातेवाईकच आहेत आणि प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे, कारण 4 मृत्यू दोन्ही या कुटुंबातले मिळून झालेले आहेत। त्याचबरोबर आम्ही इकडच्या सर्कल ऑफिसरनाही बरोबर बोलावलं होतं, जेणेकरून यांनी दिलेल्या नुकसान भरपाई किंवा अन्य प्रकारचं पुनर्वसन या सगळ्या बाबतीतली वस्तुस्थितीमध्ये एक गोष्ट फार अस्वस्थ करणारी निदर्शनास आलेली आहे, ते म्हणजे अपघात झाल्यावर अनेकांनी काचा एकत्र करतो असं दाखवून प्रत्यक्षात आधार कार्ड, त्याचबरोबर त्यांचे मोबाईल फोन्स आणि इतर कागदपत्र पळवलेली आहेत। ही खूप गंभीर घटना आहे आणि मी स्वतः SP यांच्याकडे, CP यांच्याकडे ही विषय देणार आहे। मी यापूर्वीच माननीय नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 8-10 सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब तो उतार जो आहे त्या उताराच्या मध्ये बदल होण्याबरोबरच पर्यायी वाहतूक असली पाहिजे। त्याचबरोबर न्यूट्रलवरती गाडी जे चालवतात कात्रज बोगद्यापासून, त्या संदर्भात ड्रायव्हर्सना जाणीव झाली पाहिजे। त्याचबरोबर रमलर्स आणि इतर काही मार्ग मध्ये उपाय काढून फार वेगाने ती वाहनं उतारावर जाणार नाहीत हे पाहिलं गेलं पाहिजे। त्याचबरोबर फार हेवी टँकर्स येतात त्याची तपासणी झाली पाहिजे। नुकत्याच अनेक बैठका प्रशासनाने घेतलेल्या आहेत, बाकीच्यांनी बैठका घेतलेल्या आहेत, पण या कुटुंबाशी बोलत असताना असं जाणवत आहे की मानसिक आघात जो झालेला आहे
तो केवळ अनेक पुनर्वसनाचे किती कार्य झाले तरी सुद्धा तो भरून निघणार नाहीये आणि असे आतापर्यंत अनेक अपघात इथे झालेले आहेत. तो उपसभापती या नात्याने मी लवकरच या संदर्भात बैठक मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये घेणार आहे आणि ती बैठक घेऊन सर्व उपायांना चालना कशी देता येईल या संदर्भात देखील लक्ष घालणार आहे. आम्ही जे माननीय मुख्यमंत्र्यांना आणि नितीन गडकरींना निवेदन दिलेले त्याची प्रत आम्ही तुम्हाला देतोय आणि या कुटुंबियांना पण आम्ही दिलेली आहे आणि सरकारचे तर निधी येणार आहे असं एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला सांगितलं. परंतु फुलना फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत सुद्धा आम्ही त्यांना विधान परिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या वतीने दिलेली आहे. दिनांक गुरुवार रोजी आपल्या नवले ब्रिज जो संपूर्ण देशात गाजतो त्या नवले ब्रिजला अपघाताची मालिका वारंवार सातत्याने सुरू आहे. जवळजवळ 350 पेक्षा जास्त बळी या नवले ब्रिजने या ठिकाणी घेतलेला आहे. काल परवा झालेल्या अपघातामध्ये आमच्या दायरी भागातील दाभाडे कुटुंब त्यांची मुलगी या आणि छोटीशी चिमुरडी या अपघातामध्ये त्यांना या ठिकाणी जीव गमवावा लागला. सातत्याने या नवले ब्रिजचा विषय गाजत असताना शिवसेनेमार्फत 2021-2022 साली आम्ही त्या ठिकाणी आंदोलन देखील केलं होतं. त्या ठिकाणी त्रिडीम आंदोलन असेल, त्याचबरोबर होम हवन असतील, असे बरेचसे आंदोलन केले. परंतु NHAI आहे त्याला संपूर्णपणे जबाबदार आहे. तीव्र उतार या ठिकाणी तो जबाबदार आहे. तुम्हाला या शिवापूरच्या टनेल पासून ते थेट या नवले ब्रिज पर्यंत संपूर्ण हेवी व्हेकल या ठिकाणी न्यूट्रल गाडी करतात, डिझेल वाचवण्याचा प्रयत्न करतात. परंतु या ठिकाणी 350 पेक्षा जास्त नागरिकांचा या ठिकाणी प्राण गमावला गेला आहे. त्याला संपूर्ण NHAI या ठिकाणी जबाबदार आहे. आज या ठिकाणी त्या कुटुंबियाला भेट देत असताना उपसभापती सन्माननीय नीलमताई गोरे यांच्या माध्यमातून त्या कुटुंबाला भेट देण्यात आली. राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या कुटुंबाला भेट देऊन आर्थिक मदत व त्या कुटुंबाला उभं राहण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी त्यांना आज केला आहे. परंतु ही घटना अजून अशा घटना किती घडणार त्याच्यावर कुठेतरी आता उपाययोजना यायला पाहिजे. संपूर्ण नरवे, दायरीकर, वडगावकर, संपूर्ण खडकवासला विधानसभा नागरिकांना विनंती करतो की आपल्या परिवारात यायची आपण वाट न पाहता आता याच्यावर ठोस पाऊल उचलायची वेळ आली आहे. नीलमताई गोरे यांच्या माध्यमातून येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही NHAIचे संपूर्ण अधिकारी त्याचप्रमाणे पोलीस CP असेल, SP असतील यांच्या माध्यमातून एक बैठक घेतो आणि त्या बैठकीला आम्ही संपूर्ण त्या भागातील लोकांना आपण निमंत्रित करतो की आपण देखील सुचवायला पाहिजे की अपघातची मालिका आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. आज आपल्या कुटुंबापर्यंत हा जीव घेण्याचा प्रकार घडत चाललाय. त्यामुळं या ते 2-3 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी बैठक घेतोय आणि ठोस उपाययोजना सरकारच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी केल्या जाईल अशी या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.